आणि तर आताच आम्ही पोहोचलो चिपळूणला. मी तुम्हाला दाखवतो बाहेर सगळं कसं बघा. फोनवरती बोलण्यात बिझी आहे. आणि कौशल महाराज खायला काढतोय. दाखव आणलंय. ओ माय गॉड लेट. अरे मावलीवाला मी दाखवतो मी तुम्हाला बाहेर काय कसलं चाललंय. 2000 years later. उतरलो नाही तर फोटोग्राफी डायरेक्ट चालू झाली. केशव महाराज ते ना मला बघू शेट शेट विसरले का ब्लॉग चालू कर काय बोलतोस हा बाय तू म्हणशील ते नंतर कधी. हे बघा इथं सगळी फोटोग्राफी चालू आहे. आणि हे बघा फोटोग्राफी प्रेम बाय लक्ष देईना. काय बोलतोस संतोष नाही आला घरी आहे. बघा इकडे सगळ्या अशा वर्ग शाळेतले आहेत. अजिंक्य भाई तू मुझसे प्यार करती है की नाही बता. पाटील दिवसाचा डीजे ऑपरेटर अभय हो अभय बघा साई भाई आयुष आपला सपोर्ट आणि सर्वात मोठं माणूस तर राहिलं ते बघा सार्थक भाई. असं आहे क्वालिटी एकदम. काय मग सलीला आलायस कसं वाटतंय तुला. एकदम जॉय. अजून दाखवतो मी तुम्हाला पुढं. अजून काय आम्ही कुठल्या स्पॉटवर गेलो ना. आतमध्ये व्हिडिओ वगैरे अलाउड नव्हती तरी मी तुमच्यासाठी मोबाईल घेऊन गपचूप गेलो. भीत नाही मी कुणाला. इथे तर भिंतीवरती शिवाजी महाराजांचा इतिहास कोरला होता आणि ते बघायला पण खूप चांगलं वाटत होतं. आम्ही आलो बोरं घ्यायला आहे बघा. 100 रुपये पाहिजे. बोरा आहे, चिंच आहे, पेरू आहे, पायनॅपल सगळं आहे सगळं. तिकडं आईस्क्रीम रेंज बघ नाही तर चालूच होतं. आली काय रेंज आली. अंदाजे 14 अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेले बरेच तारे महाकाय होते, पण ते काही कोटी वर्ष जगू शकले. नंतर त्यांचा स्फोट झाला. दीर्घिका सर्पिल आकाराच्या, काही लंबवर्तुळाकाराच्या आणि काही दीर्घिका एकमेकांवर आदळल्यामुळे अनियमित आकारांच्या आहेत. ताऱ्यांच्या कित्येक पिढ्यांचा जन्म झाला आणि कार्बन, ऑक्सिजन आणि लोह यासारख्या जीवनावश्यक मूलद्रव्यांची निर्मिती होऊन कालोखाने ते नष्ट झाले. अब्जावधी वर्ष प्रसरणाची प्रक्रिया चालू राहिल्यामुळे विश्व आता विरळ होतंय, विखुरलं जातंय आणि अतिशय थंड होत चाललंय. शेकडो वर्षांपूर्वी आपला असा समज होता की पृथ्वी विश्वाचा केंद्रबिंदू होती. नंतर विज्ञानाने सिद्ध केलं की आपला ग्रह आणि इतरही ग्रह हे वस्तुतः आपल्या सूर्याभोवती फिरत असतात. आज आपल्याला हे कळले की सूर्य सुद्धा एक ताराच आहे. एका जवळच्या ताऱ्याच्या स्फोटक विनाशातून सूर्याचा जन्म झाला. एका विनाश पावणाऱ्या ताऱ्याच्या स्फोटातून निघालेल्या लहरींमधून सूर्यमाला निर्मितीच्या प्रक्रियेला चालना मिळाली. त्या ढगातल्या बहुतांशी वायू आणि धुळीपासून सूर्य निर्माण झाला आणि त्यातला काही अंश एकत्र येऊन भोवतालच्या कड्या आणि ढिगारे बनले. कड्यांमधल्या बहुतांशी द्रव्याचे एकीकरण होऊन ग्रह तयार झाले, जसे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. बाकीच्या द्रव्यापासून पाणी त्याच्या द्रवरूपात
जीवनाच्या उगमासाठी फुल कॉमेडी व्हिडिओ. स्पीच ऐकायला आलोय मॅडम. स्पीच बद्दल आहे स्पीच. आणि आता तुम्हाला मी रेसिपी दाखवणार वर्गात टॉपर बोलायची. हे बघा, तू मुझसे प्यार करते की नाही बता. हाय आयुष. बाबाच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे नम्र विनंती आहे. एक धावत आलाय. आणि आम्ही आता चाललोय थिबा पॅलेसला. मोबाईल बंद कर. तुम्हाला थिबा पॅलेसचं सगळं वैशिष्ट्य सांगाल. हा थिबा पॅलेस नाही, जांबा पॅलेस. राजा आहे ना, डोक्याने जरा सायको होता म्हणून अरे हा व्हायरल ह्या राज्याचं थिबा पॅलेस नाही, जांबा पॅलेस. राजा मग मी क्वालिटी कुठला लुक राजा आहे? एकदम. इथं जांभ्याने मस्त अशी डिझाईन केली होती आणि